स्टेनोच्या एक्झाम मध्ये एक दोन नाही, मला अशा 7 प्रकारच्या चुका आढळल्या जे जवळजवळ 95% स्टुडंट करतात. वारंवार करून त्यांचा रिझल्ट कमी तर होतोच, इव्हन ते फेल सुद्धा होतात. ते 7 चुका कोणत्या जे तुम्हाला टाळायच्यात ते मी सगळे लिहून आलेले आहे. एक सुद्धा मिस व्हायला नको. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ येऊ, त्यामुळं आपल्याला हे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. मी तुम्हाला एक एक करून सगळे सांगतो, प्लस एक्स्ट्रा टिप्स सुद्धा देणार आहे मी, ज्यांनी तुमचे मार्क्स इन्क्रीज करण्याला फायदा होईल. ठीक आहे, मला एक सांगा, तुमचं टार्गेट किती? तुम्हाला 95% पाडायचे की 90% पाडायचे की फक्त पास तरी व्हायचे? मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला किती टक्के मिळवायचे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आणि आज मी तुम्हाला ते 7 चुका कोणत्या आहेत जे विद्यार्थ्यांनी केलंच नाही पाहिजे, पण ते होते चुकून. कारण ते चूक आपल्याला माहित असतं तर केलंच नसतं ना, चुकून होतं. पण मी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही काय थोडं दुरुस्त करायचा स्वतः प्रयत्न करा. तर पहिलं काय, जे ट्रायल पॅसेज आहे त्याच्यानंतर रिअल पॅसेज लगेच सुरू होतो. बऱ्याच जणांना काय वाटतं, ट्रायल पॅसेज झाला पुन्हा पुन्हा ट्रायल पॅसेज देत असतील, ते लगेच सुरू होतो ना, त्यामुळे आपल्याला कळत नाही की रिअल पॅसेज सुरू झालाय की नाही, हे जास्त कळत नाही. बऱ्याच जणांना काय वाटतं, परत ट्रायलच दिलाय, ते सिरियस घेत नाही. तर एकदा ट्रायल झाले, एकदाच देतात ते, लगेच रिअल पॅसेज सुरू होणार आहे. आपल्याला पटकन म्हणजे जे आपलं एक्झामचं पॅटर्न आहे त्यानुसार आपल्याला सुरू करायचं पेपर. दुसरी महत्वाची चूक जी आहे ती म्हणजे ट्रायल पॅसेजचं ट्रान्सलेशन करतात बरेच जण. तर त्याचं ट्रान्सलेशन करायचं नसतं. ट्रायल पॅसेज फक्त आपल्याला स्टेनो मध्ये लिहायचा असतो. स्टेनो मध्ये लिहायचं बरं का, असं नाही विचार करायचा जाऊन मला येतं लिहिला नाही तरी चालेल. स्टेनो मध्ये लिहायचा, फक्त ट्रान्सलेशनच्या वेळेस ते टायपिंग मध्ये करायचं नाही, ट्रान्सलेशन करायचं नाही. ट्रान्सलेशन कशाच करायचं, ते 2 पॅसेज देतात ना ते एक्झाम मध्ये, एक्झामचे जे 2 पॅसेज असतात त्याच फक्त ट्रान्सलेशन करायचे. होती दुसरी महत्वाची चूक, महत्वाचीच म्हणता येणार त्याला. बरं, तिसरं काय, बरेच जण एक पेन किंवा एक पेन्सिलच नेतात, तर ती लय मोठी चूक आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार आहे त्यावेळेस 2 पेन किंवा 2 पेन्सिल घेऊन जायचं. पेन किंवा पेन्सिल दोन्ही चालतं पेपरमध्ये, पण जे तुम्ही वापरत असाल तर ते 2 न्यायचे. ते बी कंपास किंवा पाऊच मध्ये नाही ठेवून द्यायचं, दोन्ही वर काढून ठेवायचे आपल्याला. मग समजा एखाद दिवस बाय चान्स प्रॉब्लेम आलाच तर पटकन दुसरं पेन किंवा दुसरं पेन्सिल घेऊन आपल्याला पुढचा पॅसेज कंटिन्यू करता येईल. 2 पेन किंवा 2 पेन्सिल सोबत ठेवायचे. चौथं काय महत्वाचं, जे ट्रान्सलेशन करता येणार नाही शब्द, जे स्टेनोतून तुम्ही लिहिलेत पण ट्रान्सलेशनच्या वेळेस म्हणजे तुम्ही जेव्हा त्याचं ट्रान्सक्रिप्ट करणार आहे ना मराठीत किंवा इंग्लिश मध्ये, हे काही शब्द आहे हे जेव्हा तुम्ही करणार असणार त्यावेळेस तुम्हाला शब्द जर ओळखता आला नाही हे शब्द काय, त्यावेळेस काय करायचं, फक्त तुम्हाला त्याच्या खाली अंडरलाईन करायची, छोटी अंडरलाईन करायची. म्हणजे सगळ्या पॅसेज झाल्याच्या नंतर तुम्हाला आठवेल की हा ह्यो शब्द होता की जो मला ट्रान्सलेशन करता येत नव्हता. म्हणजे तुम्हाला कवर बी सापडा नाही लागणार, जास्त वेळ नाही जाणार, खर्च नाही होणार. तर तुम्हाला वाचता येईल की कोणता शब्द आहे, जास्त वेळ त्याला देता येईल ना उरलेला. त्यामुळे जे ट्रान्सलेशन करता येणार नाही शब्द त्याच्या खाली छोटी अंडरलाईन करायची. 5वी महत्वाची मिस्टेक, नुसतं सरळ 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 तुम्ही ट्रान्सलेशन करीत राहता, येणी ना काही लाईन म्हणजे नाही का झाली ती लाईन की रिपीट होऊ राहिली हे काही कळत नाही. तर काय करायचंय, जी लाईन तुमची ट्रान्सलेशन करून झालीये त्याच्या सुरुवातीला एक छोटी काट द्यायची. काट म्हणजे समजा काहीतरी टिक द्यायची, तुम्ही डॉट सुद्धा देऊ शकता किंवा एक करेक्ट साइनचं एक छोटस करू शकता. याने काय होणार आहे, लाईन डबल होणार नाहीये, किंवा जर एखादी हुकली लाईन तर ती सुद्धा तुम्हाला कळण हुकणार नाहीये. ठीक आहे, हुकणार नाही म्हणजे सुटणार नाही. बरं, त्याच्यानंतर काय, 6वं खूप महत्वाचं आहे, जर पॅसेज लिहिता लिहिता एखादा शब्द चुकला स्टेनो मध्ये लिहिता लिहिता, त्यावेळेस काय करतात पोर, बरेच वेळ खोडीत राहतात. ते शब्द चुकला ना असाच खोडायची सवय असते, पण ह्यावेळेस पेपरला थोडं टाळायचा प्रयत्न करायचा, लय वेळ नाही खोडायचं, एक काट मारायची आणि पुढचा पॅसेज पटकन कंटिन्यू करायचा आहे. बिलकुल बी वेळ घालायचा नाही. आपल्याला एक एक सेकंद किती महत्वाचं आपल्याला स्टेनो कळतेच ना आता, त्यामुळे लय वेळ नाही खोडायचं, एक काट मारायची आणि पुढचा पॅसेज स्टार्ट करायचा. एक लास्ट आणि ते लय महत्वाचं आहे, ते म्हणजे काय, जर पहिला पॅसेज हार्ड गेला, अवघड वाटला, तर दुसरा 100% नाही की अवघडच असणार आहे. पहिला जर अवघड गेला तर बरेच जण खचून जातील, आता पहिलाच अवघड गेला तर दुसरा काय, आता तर दुसऱ्याला आपल्याला फुल एफर्ट्स लावायचे दुसऱ्या पॅसेजला. म्हणजे आपलं जर पहिला अवघड जरी गेला असेल, दुसरा एकदम चांगलं करू आणि ऍव्हरेज मध्ये आपण पास होणार, अशी आपली तयारी करायची. आपल्याला जर पहिला अवघड गेला, खचून न जाता दुसरा एकदम चांगला करायचा आहे. आणि प्रयत्न तर असाच करायचा की पहिलं जे पॅसेज ना तोच एकदम चांगला होईल, म्हणजे दोन्ही बी चांगले चांगले मिळून एकदम चांगला स्कोर मिळेल. एक पॅसेज अवघड गेला तर घाबरू नका, दुसरा सोपच जाईन नाही जाईन तरी बी जेवढं आहे ना, जेवढं लिहिलं तुम्ही पहिलं पॅसेज तेवढ्याचं ट्रान्सलेशन बरोबर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हे होते 7 कॉमन मिस्टेक्स. एकदा पुन्हा सगळे सांगतो. ट्रायल पॅसेज नंतर लगेच रिअल होतो, त्यामुळे पटकन सुरू करायचंय. त्यानंतर ट्रायल पॅसेज ट्रान्सलेशन आहे ते करायचं नसतं. तिसरं काय, 2 पेन किंवा 2 पेन्सिल सोबत ठेवायचे आहेत, वरच ठेवायचे आहेत पेपर चालू झाल्यावर. त्यानंतर ट्रान्सलेशनच्या वेळेस जे शब्द आले नाहीत त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे.
त्यानंतर जे शब्द जी लाईन तुमची ट्रान्सलेशन करून झाली त्याला एक छोटी टिक करायची सुरुवातीला किंवा डॉट दिला तरी चालेल. जे शब्द चुकलेत त्याला जास्त वेळ नाही खोडायचे, एक कार्ड द्यायची पुढचा पॅसेज कंटिन्यू करायचा आणि लास्ट एक पॅसेज अवघड गेला की दुसऱ्याकडे जास्त फोकस करायचं, जास्त एफर्ट्स लावायचे आणि त्याला 100% पाडून टाकायचे. जेवढे शब्द आहेत ना सगळे लिहून काढले, सगळे ट्रान्सलेशन केले. इतकं जर केलं तर चांगलं होणार, तुमचे मार्क्स एकदम जास्त येणार आहेत. याच्यात काही चुका होत्या आणि काही ऍडिशनल पॉईंट सुद्धा होते जे तुम्हाला चुका तर नाही म्हणता याचे, पण एक महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला मार्क्स वाढवायला काम येणार आहेत. आता एक्स्ट्रा टिप्स मी जे सांगतो, एक्स्ट्रा टिप्स ते प्रत्येक व्हिडिओ मध्ये जवळ जाता देण्याचा प्रयत्न करू राहिलोय, कारण मला व्ह्यूज जास्त नाही लागत. मला फक्त जेवढे व्ह्यूज आहेत माझे तेवढ्यांना चांगले मार्क्स, जेवढे जास्त मार्क्स मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय तेवढं तुम्ही बी करा बाबा. मी तर लय प्रयत्न करू राहिलोय. सध्या माझी 12वी आहे तरी सुद्धा मी व्हिडिओ काढतो, मला टाइम नाही जास्त, पण तरी तुमच्यासाठी मी थोडं करतो, महिन्यातून एक का महिना काढतोय. तर एक्स्ट्रा टिप्स मध्ये सगळ्यात पहिलं मेन आहे ते म्हणजे हेडफोन चेक करून जा घरूनच. हेडफोन बरेच जणांना तिथे सेंटरवर गेल्यावर कळतं की खराब होऊ राहिलंय, खरखर आवाज येऊ राहिलाय, थोडं तुटतं आवाज, असं काही बी जर प्रॉब्लेम आला तर पॅसेज मध्ये प्रॉब्लेम येणार आहे. एक दोन जरी शब्द हुकले प्रत्येक काय म्हणते सेंटेन्स मध्ये तर लई प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळं घरीच चांगले चेक करा. दुसरं आहे, जर शब्द सुचला नाही लिहिता स्टेनो मध्ये जेव्हा तुम्ही लिहिणार आहे त्यावेळी शब्द जर सुचत नसेल तर काय करायचंय, शब्द सोडून द्यायचा आहे. हा, शब्द सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढचं जे पॅसेज आहे ते कंटिन्यू करायचं. जास्त वेळ त्याच्यामध्ये घालायचं नाहीये. अवघड आहे द्या सोडून, जे सोपे ते आपण घेऊन जास्त मार्क्स मिळवू. एकासाठी बाकी सगळे शब्द सोडून देऊ नका. मला हे आठवलंच पाहिजे, नाही नाही चांगला शब्द आहे, जरा अवघड शब्द मी लिहीन, मला गर्व फील होईल, नाही. आपल्याला अवघड असू सोपा असू सेमच मार्क आहेत ना, अवघडला जास्त वेळ घालायचं नाहीये. सोप्यापासून पटकन सुरू करायचं, जर नसन आठवत द्यायचं पटकन सोडून, जास्त वेळ घालायचं नाहीये. तर हे होते सगळ्यात महत्वाच्या चुका जे बरेच जण करतात, आणि सोबत एक्स्ट्रा टिप्स सुद्धा होत्या. जे हेडफोनचं आहे ते सगळ्यात महत्वाचं, ते आधी चेक करून जा, नाही तर सगळ्या पॅसेजेस भंगार जाईल. ठीक आहे, हे एकदम महत्वाचं आहे. एवढं सगळं फॉलो केल्याच्या नंतर जर तुम्हाला वेळ असेल ना तर जर एक्झाम हॉलमध्ये जायला तर एक दोन पॅसेज का होईना, एक का होईना पॅसेज करून बघा, म्हणजे तुम्हाला कसं सवय लागेल, हे सगळ्या चुकांवर मात करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे चुका व्हावं नाही. हे तिथं कसं असणार, तुम्हाला थोडं टेन्शन असणार आहे, थोडं प्रेशर असणार आहे, त्यामुळे हे चुका सुचत्या नाही सुचत्या माहित नाही. त्यामुळे एक दोन वेळेस तिथून पॅसेज करून जा, मग तुम्ही तिथे एकदम फ्री माइंडनी बिना टेन्शनच घेऊ नका. जसं होईल तसं होईल, आतापर्यंत अभ्यास केलाय, ठीक आहे. इथून पुढं जसं होईल तसं जेवढा पॅसेज लिहिता येईल तेवढा लिहायचा आहे. थोडा जरी लिहिला किंवा निम्मा लिहिला, निम्म्यापेक्षा जास्त लिहिला, ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न जास्त करायचा आहे. जेवढा लिहिला तेवढा 100% बरोबर येईल असा आपल्याला प्रयत्न ठेवायचा आहे. आणि आता जेवढा वेळ बाकी असेल तेवढे प्रॅक्टिस करा. आणखीन एक दोन व्हिडिओ असतील माझे, ते बघायचे तर बघा, नाही तर डायरेक्ट अभ्यास केला तरी चालेल. पण आणखीन ऍडिशनल पॉईंट आहे, जर तुम्हाला जर जास्त वेळ असेल ना अभ्यास करायला तर हे व्हिडिओ त्याच्यावर क्लिक करा, जे तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय करायचंय थोड्या दिवसात हे तुम्हाला सांगणार आहे. 2-3 व्हिडिओ टाकतो याच्यात, तुम्हाला जे पाहिजे ते पहा. ठीक आहे, धन्यवाद.